नमस्कार, मी सारिका आणि एस ज्योतिष कट्टा या आपल्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे। कशा आहात? आशा करते स्वस्त असाल, मस्त असाल, आनंदी असाल आणि हसत असाल। तर आपण घेऊन आलो आहोत 29 जानेवारी ते 4 फेब्रुवारी पर्यंतचं राशी भविष्य। राशी भविष्य हे तुमच्या नावरस नावावर म्हणजे जन्म नावावर काढलेलं असतं। त्यातनंही तुम्हाला जे कुठलं आवडत असेल ते तुम्ही फॉलो करत जा। यामध्ये मी तुम्हाला सांगत असते 2 एंजल नंबर जे आठवड्यातले अर्धे दिवस वापरायचे असतात। त्याचबरोबर आठवड्याचा उपाय पण सांगत असते आणि त्याचा गुण तुम्हाला खूप छान येतो। त्यामुळे तुम्ही सगळेजण या व्हिडिओवर खूप खुश असतात, त्यासाठी खूप खूप धन्यवाद। याच प्रकारे जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि एस ज्योतिष कट्टाला लवकरात लवकर सिल्वर बटन मिळावं ही माझी एक तुमच्याकडनं छोटीशी अपेक्षा आहे किंवा छोटीशी आशा आहे। तर चला, अजून जर कोणी राशीचं ब्रेसलेट घेतलं नसलं तर राशीचं ब्रेसलेट घ्या। हा महिना अजून तुम्हाला आहे घेण्यासाठी। राशीचं ब्रेसलेट घ्या। मुलांच्या 10वी 12वीच्या परीक्षा आहेत, रेकी चालू करणार आहे मी। जवळजवळ 20 विद्यार्थी मी एका वेळेला रेकी करू शकते। 10वीचे असतील 10, 12वीचे असतील 10, त्याच्यामुळं खूप गर्दी आहे। मुलांना सगळ्या पेपरला रेकी घेण्यापेक्षा जे पेपर त्यांना अवघड जातात त्या पेपरांना रेकी घ्या, म्हणजे मुलांचा अभ्यास जो केला असेल तो डोक्यात राहील। त्याचबरोबर सरस्वती यंत्र मुलांजवळ हवंच आहे, नाहीतर ग्रीन जेड ब्रेसलेट तरी हवं आहे। स्कूलमध्ये कॉलेजमध्ये घालून जायची गरज नाही, घरी आल्यावर घाला आणि रात्रभर उशाखाली ठेवा, त्याचा तोच परिणाम तुम्हाला बघायला मिळेल। तर राशीचं ब्रेसलेट आणि भरपूर गोष्टी, नवग्रह चौकी, नवग्रह ऑइल या गोष्टींवर ऑफर चालू आहे। तर लवकर 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 वरती दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा। तर चला बघूया आपण 29 जानेवारी ते 4 फेब्रुवारी पर्यंतचं राशी भविष्य काय म्हणत आहे तुमचे ग्रह तारे। काय हवं आहे तुम्हाला युनिवर्स तुम्हाला भरभरून साथ देण्यासाठी काय तुम्हाला उपाय करायचा आहे, ही सगळी माहिती घेऊन मी तुमच्यासाठी आलेली आहे। तर ओम साईराम। सुरुवात करूया। आज त्यात आहे चतुर्थी, गणपती बाप्पा मोरया आणि हर हर महादेव। तर सुरुवात करूया आपण मेष राशीपासून। तर मेष राशीची कामं लवकर लवकर होतील, अडकलेली कामं व्हायला सुरुवात होईल। तरी सुद्धा पुढच्या आठवड्यासाठी किंवा पुढच्या आयुष्यासाठी काहीतरी प्लॅनिंग करायला सुरुवात करा, लिखाण करा। जिथं जिथं मी लिखाण सांगते ना, त्या राशीचा केतू खराब असतो त्या आठवड्यामध्ये किंवा त्या महिन्यामध्ये। लिखाणानं किंवा प्लॅनिंग, राहूला केतूला प्लॅनिंग आवडतं, त्यामुळं मी लिखाण करा हे सांगत असते। तर पुढचं प्लॅनिंग करा। गुरुवार नंतर सगळं व्यवस्थित चालणार आहे। गुरुवारपर्यंत दिवस थोडेसे तुमचे असे तसे जाऊ शकतात। घर गाडी या आठवड्यामध्ये बुक करू शकता, घेऊ शकता। बहीण भाऊ यांच्याशी सुद्धा तुमचे संपर्क चांगले राहू शकतात। वैवाहिक जीवन योग्य राहील। विद्यार्थी अभ्यासात लक्ष लागेल, पण पहाटे उठा, अभ्यास थोडासा करा। सूर्याला पाणी द्यायला आपल्या परीक्षा होईस्तोवर विसरू नका, त्यामुळे त्याचं तेज तुम्हाला मिळेल। केलेला अभ्यास लक्षात राहील आणि सूर्य ग्रह सुद्धा तुमचा मजबूत होईल। सूर्य हा ग्रहांचा राजा आहे, म्हणून विद्यार्थी लोकांनी लक्षात ठेवा, मेष राशीच्या पहाटे उठायचं आहे आणि अंघोळ करून सूर्याला पाणी घालायचं आहे। त्याच प्रकारे गणपती बाप्पा आणि माता सरस्वतीची सुद्धा पूजा करत जा। त्यांना गुलाबाच्या वासाची उदबत्ती लावत जा। आता ज्यांची मुलं हॉस्टेलमध्ये आहेत, त्यांना काही जमत नाहीये, ते सगळे उपाय त्यांच्या आयांनी करा। पण जेवढी मुलं, ही 10वी 12वीची मुलं काही लहान नाहीयेत की त्यांनी 1 सेकंद वेळ काढला देवासाठी, तर त्यांचं चांगलं होणार आहे। तर जरूर करा। काय तुम्हाला या आठवड्यात जपायचं आहे तर स्वतःच्या पायाकडे लक्ष द्या। ठेच लागल, काहीतरी होईल, पायाची जुनी दुखणी वर निघतील किंवा पाय दुखायला लागतील, या प्रकारचे आजार होऊ शकतात। थोडक्यातच असतात, तोवरच डॉक्टरकडे जाऊन या, म्हणजे काही होणार नाही। हा आठवडा पूर्णपणे चांगला जावा, चांगल्या ऊर्जा तुम्हाला मिळाव्यात, त्यासाठी नंबर वापरायचा आहे 7 आणि 2। त्याचप्रमाणे उपाय करायचा आहे हनुमान चालीसा 7च्या 7 दिवस वाचायची आहे, म्हणजे जे वाईट परिणाम आहेत ते तुम्हाला होणार नाहीत आणि युनिवर्स तुम्हाला भरभरून साथ देईल। पुढची रास आहे, मी कलर आणि रंग सांगत नाहीये या आठवड्यात, बघा आवडत असेल तुम्हाला तर पुढच्या आठवड्यात सांगेल, नाहीतर नाही सांगणार मी कलर आणि रंग। चला ओम साईराम। पुढची रास आहे वृषभ रास। तर वृषभ राशीनं राशीचं ब्रेसलेट तुमच्या अजून घेतलं नसेल तर जरूर घ्या। 10वी 12वी नेट परीक्षा विद्यार्थी जर घरात असतील तर सरस्वती क्रिस्टल घेतलाय का जरूर बघा। ग्रीन जेड ब्रेसलेट, ब्रेन बूस्टर ऑइल, जुनं सरस्वती क्रिस्टल पेंडल सुद्धा अजून आपल्याकडे आहे। तर या प्रकारचं काही ना काही सरस्वती मातेचा आशीर्वाद आणि रेकीच्या ऊर्जा
त्यांच्यापर्यंत असण्यासाठी विद्यार्थ्यांसाठी हे खास आहे का नाही आपल्याकडं, या गोष्टीची तुम्ही बघा. हवा असेल तर वरती दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा. वृषभ रास, सतर्क राहा. कुठल्याही गोष्टीला, कुठल्याही कामाला इग्नोर करू नका. आळस किंवा नंतर करू असं जर करत गेलात कोणतंही काम, तर या आठवड्यात तोटा संभवतो. त्यामुळं असं काही काम करू नका, पुढे जाऊन नुकसान होईल. कुणालाही वचनं देऊ नका, कुठेही सही करू नका. कान डोळे सगळं उघडं ठेवा. त्याच वेळी कुठं पण काही पण बोला किंवा वचन द्या, नाही तर वादविवादात तुम्ही पडायची शक्यता आहे. प्रियजनांची साथ चांगली मिळेल. वैवाहिक जीवन योग्य राहील. विद्यार्थी अभ्यासात लक्ष लागणार नाही, पण तरी सुद्धा तुम्हाला सरस्वती मातेची, गणपती बाप्पाची उपासना करायची आहे आणि त्याच्याबरोबर अभ्यासाला सुरुवात करायची आहे. काय करायचं आहे? महादेवाला पाणी घाला. महादेवाच्या देवळात 10 मिनिटं बसून ओम नमः शिवायचा जप करा. ज्यांना शक्य नसेल त्यांनी घरी जप करा. विद्यार्थी लोकांसाठी सुद्धा ओम नमः शिवाय जप हा या आठवड्यासाठी अतिशय उत्तम जप आहे. ओम साईराम. पुढची रास आहे मिथुन रास. तर मिथुन राशीनं जे मागच्या आठवड्यात प्लॅनिंग केलं आहे ते या आठवड्यात सगळं घडायला त्यांची सुरुवात होणार आहे. सिनियर बॉस तुमच्याशी चांगले वागतील. व्यापार नोकरीमध्ये फायदा होईल. लग्न ठरलं नसेल तर लग्न ठरेल. प्रेम असेल तर लव्ह मॅरेज सुद्धा होकार मिळायची घरातनं शक्यता भरपूर आहे. वैवाहिक जीवन एकदम छान राहील. प्रवास होईल, पण त्या प्रवासामधनं नवीन काहीतरी शिकायला मिळेल आणि त्याचा फायदा तुम्हाला पुढे जाऊन होईल. विद्यार्थ्यांसाठी उत्तम आठवडा आहे. केलेला अभ्यास लक्षात राहणार आहे. अभ्यासाबद्दलची आसक्ती तुमची काम करणार आहे. मुलं भरपूर अभ्यास करणार आहेत. उपाय आहे तुमचा गणपती बाप्पाला आज जमलं तर आजच, नाही तर बुधवारी दुर्वा आणि तिळाचा लाडू एक ठेवून या. सगळे राशीची मुलं असू देत, विद्यार्थी असू देत, नाही तर सर्वजण असू देत. त्याचबरोबर राशीचं ब्रेसलेट तुम्ही घेतलं आहे का मिथुन राशीच्या लोकांनी, याकडे जास्त लक्ष द्या. मुलांसाठी सरस्वती क्रिस्टल हा अजूबा आहे. हा तुम्हाला कुठंच मिळणार नाहीये. एंजल नंबर त्याच्यावरचा एवढा पॉवरफुल आहे की ते एंजल नंबर जर मुलांनी लिहिले किंवा वाचले, लिहायला वाचायला वेळ लागत नाही. 1 मिनिटाचं 2 मिनिटाचं काम असतं 41 वेळा नंबर बोलणे हे. तर तेवढं जर तुम्ही केलं तर तुम्हाला सरस्वती माता प्रसन्न होईल आणि तुमचा केलेला अभ्यासात लक्ष लागेल किंवा मन लागेल. त्याचप्रमाणे ब्रेन बूस्टर ऑइल कोणतं ना कोणतं प्रोडक्ट तुमच्या जवळ ठेवा. रेकी मुलांना द्यायला सुरुवात करणार आहे, म्हणजे पेपराच्या वेळी 10वी 12वीच्या पेपराच्या वेळी मुलांना रेकी द्यायला सुरुवात करणार आहे. रेकी सगळ्या विषयांना घेऊ नका, ज्याच्यात जास्त विषय त्यांचे, कारण मला 20 ते 25 मी बॅच घेत असते, त्याच्यामुळे तुमचं टायमिंग त्यामध्येच बसलं पाहिजे. तर जो विषय अवघड जातो आपल्या मुलांना तेवढ्या पेपरपुरती रेकी घेत जा. मी रेकीच्या ओऱ्यामध्ये 3 तास त्यांना ठेवून त्यांना जे जे अभ्यास त्यांनी केला आहे तो आठवण्यासाठी त्यांना रेकी ऊर्जेमध्ये ठेवत असते. पण त्यासाठी माझ्याकडची काहीतरी वस्तू त्यांच्याकडे आधी असणं गरजेचं आहे. तेव्हा आमचं कॉर्ड कनेक्शन जुळलेलं असतं आणि त्यावेळी मी त्या ऊर्जा देऊ शकते. अचानकच त्यांना कुठल्याही ऊर्जा मी देऊ शकत नाही. ओम साईराम. कर्क राशीला मिक्स आहे हा आठवडा. मन थोडंसं बेचैन राहील, त्यामुळे झोप पण येणार नाही. विद्यार्थी वर्ग अभ्यासात मन लागणार नाही, पण मित्रांची संगत हे तुम्हाला करायला लावणार आहे. कर्क राशीवाल्या विद्यार्थ्यांच्या आई वडिलांनी सावध व्हा की आपला मूल, आपली मुलगी कोणाच्या सहवासात आहे, त्याच्यामुळे त्याच्या अभ्यासाकडे लक्ष नाहीये, ऐकत नाही. याचा अर्थ मुलं काहीतरी बाहेर शिकत असतात आणि मग ती आपलं ऐकत नसतात. त्यामुळं कोण त्यांचे मित्र आहेत, कुणाच्या सहवासात ती आहेत, याकडे जास्तीत जास्त लक्ष द्या, म्हणजे ते थोडाफार अभ्यास करू शकतील. जास्त ताण घेऊ नका. अडकलेला पैसा सुद्धा यावेळी मिळेल. प्रेम विवाह किंवा प्रेम असेल तर मस्तपैकी चालू राहील. वैवाहिक जीवनात सुख समाधान शांती लागेल. आता हे सगळं आपल्या आयुष्यात घडू नये, आपल्या अभ्यासात मन लागावं, तर या आठवड्यासाठी काय आहेत आपला एंजल नंबर आहे 8 आणि 7. मिथुन राशीला बहुतेक एंजल नंबर मी सांगितलेला नाहीये, तर पहिला असेल पुढे तुम्ही, तर त्यांचा एंजल नंबर आहे 7 आणि 2. तर कर्क राशीचा एंजल नंबर आहे 8 आणि 7. आणि रोज महादेवाला किंवा सोमवारी ज्यावेळी तुम्हाला शक्य आहे, आठवड्यातले जेवढे शक्य दिवस आहे त्यावेळी कच्चं दुधामध्ये काळे तीळ घालून
महादेवाच्या पिंडीवर अर्पण करायचे आहेत आणि ओम नमः शिवायचा जप करायचा आहे। त्याचबरोबर कर्क राशीच्या विद्यार्थ्यांनी किंवा कर्क राशीच्या माणसांनी जर अजून आपल्या राशीचं ब्रेसलेट घेतलं नसेल तर जरूर ब्रेसलेट घ्या। वर्षभर पॉझिटिव्ह ऊर्जा तुमच्या बरोबर त्या राहणार आहेत, सगळे ग्रह तुमच्यावर खुश राहणार आहेत, त्यामुळे तुमचे जे दुःखाचे दिवस आहेत ते तुम्हाला कमी येतील। त्यामुळे जर आपल्याकडे राशीचं ब्रेसलेट नसेल तर जरूर घ्या। आपल्या घरामध्ये विद्यार्थी असतील तर सरस्वती क्रिस्टल, ग्रेंजेड ब्रेसलेट किंवा सरस्वती पेंडल छोट्या मुलांसाठी जरूर घ्या। सरस्वती क्रिस्टल आजूबा आहे, हा तुम्हाला कुठेही मिळणार नाहीये, कुठेही नाहीये, ते माझं स्वतःचं प्रोडक्ट्स आहे, माझ्या स्वतःची बुद्धी आहे, त्यामुळे ते दुसरीकडे मिळणार नाहीये तुम्हाला, त्यामुळे त्याच्यावर ऑफर आहे तर जरूर आपल्या विद्यार्थ्यांना घ्या। तर ओम साईराम, कर्क राशीसाठी हा उपाय आहे, हे सर्व आहे। पुढची रास आहे सिंह रास। सिंह राशीनं ब्रेसलेट घेतलं आहे का आपल्या राशीचं ते बघा। सिंह राशीचे विद्यार्थ्यांकडे ग्रीन जेड ब्रेसलेट आहे का किंवा सरस्वती यंत्र आहे का। सरस्वती यंत्र सगळ्यात जास्त पॉवरफुल आहे, कारण त्याच्यावर एंजल नंबर आहेत आणि ते एंजल नंबर बोलल्यामुळे मुलांचा केलेला अभ्यास त्यांना लक्षात राहतो आणि अभ्यासाकडे आसक्ती वाढते। अभ्यासाला जास्तीत जास्त बसायची पॉवर त्या नंबरमध्ये आणि त्या क्रिस्टलमध्ये आहे। तर सिंह राशीच्या विद्यार्थ्यांकडे क्रिस्टल आहे का, सिंह राशीच्या माणसांकडे स्त्रियांकडे ब्रेसलेट आहे का राशीचं, हे नक्की बघा। त्याचबरोबर 10वी-12वी नेट परीक्षा विद्यार्थ्यांसाठी रेकी चालू झालेली आहे, तर तुम्हाला जर घ्यायची असेल तर त्यासाठी मला मेसेज करा। एखाद्याच पेपराला जो पेपर अवघड जातो तेवढ्या पेपरापुरतीच रेकी घ्या, कारण खूप बॅच अगदी माझी फुल झालेली आहेत, मला तेवढा वेळ प्रत्येकाला द्यावा लागतो। 3 तास मी माझ्या रेकीच्या ओऱ्यामध्ये त्यांना ठेवत असते, त्यामुळे केलेला अभ्यास त्यांच्या अवतीभोवती फिरतो आणि त्यांच्या तो लक्षात राहतो। पण त्यासाठी माझा आणि त्यांचं कॉड कनेक्शन म्हणजे माझी त्यांच्या मुलाशी काहीतरी रेकी असणं गरजेचं आहे। त्यामुळे सरस्वती क्रिस्टल तुमच्याकडे असेल तर मी तुम्हाला तुमच्या अभ्यासाला एखाद्या विषयाला रेकी देऊ शकते, सगळ्या विषयाला पण देऊ शकते, पण तेवढा वेळ माझ्याकडे नाहीये की मी रोज रेकी देऊ शकेल। तर जो तुम्हाला पेपर अवघड जातो तेवढाच ह्याला तुम्ही रेकी घेऊ शकता। तर चला, सिंह राशीचं या आठवड्याचं राशी भविष्य काय आहे, तर सुपर डुप्पर हिट असा आठवडा त्यांचा आला आहे। गेले बरेच दिवस झाले सिंह राशीला पैशाची कणकण आहे किंवा मानसिक टेन्शन आहे, या सगळ्यातनं हा आठवडा तरी तुमची सुटायची वेळ आलेली आहे। चारी बाजूनं सफलता, चारी बाजूनं पैसा, हे सगळं राहणार आहे, सर्व काही ठीक राहणार आहे। आता पुढे जा, मागं वळून बघू नका। पुढच्या आयुष्यात मागील आयुष्यातले कोणीतरी मित्र भेटतील आणि ते तुम्हाला काहीतरी मदत करतील, त्यामुळे तुमच्या आयुष्यात ते उपयोग तुम्हाला चांगला होणार आहे। जीवनसाथी बरोबर ठीकठाक राहणार नाही, बाकी आर्थिक बाजू जी तुमची कमकुवत होती ती मात्र आता चांगली व्हायला सुरुवात होणार आहे। नवीन धंदा व्यापार काही असेल तरीही तो चांगला होणार आहे। विद्यार्थी वर्गाचं मन अभ्यासामध्ये मस्तपैकी लागणार आहे, त्यामुळे भरपूर अभ्यास या आठवड्यामध्ये करून घ्या। काय करायचं आहे आठवड्यात उपाय आणि एंजल नंबर आहे 4 आणि 1। उपाय आहे कृष्णाच्या मूर्ती समोर घरातल्या ठेवा, बाहेर जाऊन ठेवा, खडी साखर त्यांच्या समोर ठेवायची आहे। आठवड्यातला एखादा दिवस ठेवा किंवा घरातल्या बाळकृष्णाला रोजच्या रोज नैवेद्य दाखवला तरीही चालेल। पुढची रास आहे कन्या रास। ओम साईराम। कन्या राशीसाठी, कन्या राशीच्या लोकांनी ब्रेसलेट घेतलं का? कन्या राशीच्या विद्यार्थ्यांसाठी तुम्ही ग्रीन क्रिस्टल, सरस्वती क्रिस्टल घेतला आहे का? 10वी-12वी नेटच्या परीक्षा असतील तर रेकी मी चालू केलेली आहे, पण त्यासाठी ती मुलं माझ्या काहीतरी कॉडशी जुळलेली पाहिजेत, म्हणजे माझी वस्तू त्यांच्याकडे पाहिजे, त्याच वेळी मी त्यांना रेकी देऊ शकते। जे पेपर तुम्हाला अवघड जातात त्या पेपरापुरतीच 3 तासाची रेकी तुम्ही घ्या, सर्व पेपराला गरज नाही किंवा तेवढा माझ्याकडे पण वेळ नाही। 25-30 अशा मुलांच्या मी बॅच बनवलेल्या आहेत, त्या वेळी त्या पेपरला मी त्यांना रेकी देईल। तर चला, काय म्हणतोय हा आठवड्यातले ग्रह तारे तुमचे आपण बघूया। कोणाचेही काही ऐकू नका, कच्च्या कानाचे राहू नका, सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे। कोण तुमचे कान भरवत असेल तर ते ऐकू नका। जुने शत्रू तोंडवर काढतील। शांत रहा, घाई करू नका, जास्त विचार करू नका, कोणाचं
काही एक ऐकून भांडण करत बसू नका. मोठ्यांच्या तब्येतीची काळजी घ्या. म्हणजे या आठवड्यात सगळ्यात मोठं तुम्हाला की दुसऱ्याचं ऐकायचं नाहीये. स्वतःच्या पुढे जे दिसतंय ते करायचं नाही, तर शांत राहून आपलं काम आपण करत राहायचं. दुसऱ्याचं ऐकाल तर घरामध्ये भांडणं, वादविवाद, नोकरीत विवाद, धंद्यात विवाद हे सगळं संभवतं. त्यामुळे हे ऐकू नका. विद्यार्थ्यांना मैत्री कमी, खेळणं कमी आणि अभ्यास जास्त या गोष्टीकडे थोडंसं लक्ष द्या. कारण या लोकांना टीव्ही वगैरे बघण्याची जास्त सवय असती. त्यामुळे हे सगळं टाळा आणि अभ्यासाला सुरुवात करा. नंबर आहे तुमचा 2 आणि 3. काय करायचे उपासना तुम्हाला, तर विष्णू आणि लक्ष्मीचं जे मंदिर असतं तिथे एखादी केशरी गंध किंवा ओरिजिनल केशराची डबी नेऊन तुम्ही अर्पण करू शकता, किंवा त्यातल्या 2 केसराच्या काड्या त्यांच्या पायाशी ठेवा विष्णू लक्ष्मीच्या. बाकीचा आपल्याला प्रसाद म्हणून घरी घेऊन या आणि रोज आपल्या माथ्याला, गळ्याला आणि नाभीला लावत जा. म्हणजे तुम्हाला त्याचा फायदा होईल. ओम साईराम. पुढची रास आहे तूळ रास. तूळ राशीच्या लोकांनी आपल्या आपल्या राशीचं ब्रेसलेट घेतलं आहे का? नसेल घेतलं तर हाच महिना फक्त तुमच्याकडे आहे, तर लवकर लवकर आपल्या आपल्या राशीची ब्रेसलेट घ्या. त्याचप्रमाणे मुलांना सरस्वती क्रिस्टल घेतला आहे का? सरस्वती पेंडल जुनं सुद्धा आपल्याकडे अजून आहे, ते सुद्धा घेतलं आहे का? हा प्रयत्न करा. 10वी 12वीचे विद्यार्थ्यांच्या परीक्षा चालू झालेल्या आहेत. त्या परीक्षांसाठी रेकी पण चालू होणार आहे. तुम्हाला ज्या त्या पेपराला जो पेपर अवघड जात असेल त्या पेपरापुरती रेकी तुम्ही माझ्याकडनं घेऊ शकता. पण त्यासाठी कुठल्या तरी वस्तूनं तुमच्या माझ्या कॉड जुळलेल्या पाहिजेत. अचानक कुणालाही मला रेकी देता येणार नाही याची खात्री करा. तर चला बघूया तुळरास काय म्हणतीये. शुभ आठवडा आहे तुमचा. प्रवास होईल, तोही कामासाठी होईल. कामात सतत बिझी राहाल. रोड ओपनर कॅन्डल याची रेमेडी करायची तुम्हाला फार गरज आहे. त्यावेळी अडकलेले मार्ग आणि अडकलेल्या गोष्टी या तुमच्या मार्गी लागणार आहेत. तर रोड ओपनर कॅन्डलची रेमेडी जरूर करा या आठवड्याला. कामाचे रस्ते तुमचे मोकळे होतील. त्याचप्रमाणे घसा, दात दुखायची शक्यता आहे. कुणाकुणाचे टॉन्सिल दुखायची शक्यता आहे, किंवा थायरॉइडचे ज्यांना त्रास असतील ते थोडंसं डोकं आणखीन वर काढतील, या गोष्टीची शक्यता आहे. हा आठवडा प्रेम विवाह करण्यासाठी योग्य आहे. त्याचप्रमाणे वैवाहिक सुख सुद्धा तुम्हाला भरभरून मिळणार आहे. विद्यार्थी लोकांनी गणपती बाप्पाचं पूजन करायला विसरू नका. सरस्वती मातेचं पूजन करायला विसरू नका. जे करत आहात ते योग्य आहे. अभ्यास करत राहा, पण देवतांना सुद्धा विसरू नका. पॉझिटिव्ह राहा, टेन्शन घेऊ नका. एंजल नंबर आहे तुमचा 4 आणि 7. आणि म्हणायचं आहे तुम्हाला किंवा ऐकायचं आहे तुम्हाला श्री सूक्त आपण मोबाईलला जरी हे केलं तरी सुद्धा ऐकायला मिळतं. एकदा तरी कानात 5 मिनिटाचं तर आहे, पण ऐकत जा किंवा म्हणत जा. ओम साईराम. ओम साईराम. आता आहे वृश्चिक रास. तर वृश्चिक राशीच्या लोकांनी राशीचं ब्रेसलेट घेतलं आहे का? एवढा फेब्रुवारी महिना तुमच्याकडं आहे, तर राशीचं ब्रेसलेट जरूर घ्या. म्हणजे ग्रह सितारे तुम्हाला व्यवस्थित साथ देतील. वर्ष आपलं चांगलं जाईल. त्याचप्रमाणे सरस्वती क्रिस्टल विद्यार्थ्यांकडे आहे का? ऑफर चालू आहे, लवकर लवकर घ्या म्हणजे तुम्हाला त्याचा फायदा होईल. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांची रेकी चालू केलेली आहे. 10वी 12वीच्या पेपराच्या वेळी जो पेपर तुम्हाला अवघड जातो त्यावेळी 3 तासाच्या रेकी ऊर्जेमध्ये मी तुम्हाला ठेवेल आणि त्यामुळे तुम्हाला केलेला अभ्यास लक्षात राहील. परीक्षेमध्ये मन चांगलं राहील आणि त्या पेपरामध्ये मार्क तुम्हाला मनासारखे पडतील. पण त्यासाठी गरज आहे तुमची माझी कॉड जुळलेली असणं. म्हणजे त्यासाठी माझी कोणती तरी वस्तू तुमच्याकडे असणं गरजेचं आहे विद्यार्थ्यांसाठी. त्याच वेळी मी तुम्हाला रेकी देऊ शकेन. तर चला काय आहे तुम्हाला वृश्चिक राशीला या आठवड्याला ते आता बघूया. कामे होतील, फायदा होईल, पण पेशन्स ठेवा. घाई करू नका कोणत्याही गोष्टीची. का नाही झालं, कसं नाही झालं ह्यानं या गोष्टीकडे थोडंसं कमी लक्ष द्या. बिझी राहाल, चांगली कामं होतील. या आठवड्याला तुम्ही गाडी घेऊ शकता किंवा घर बुक करू शकता. यासारखी सगळ्या गोष्टी मिळतील. पार्टनरशिपमध्ये धंदा करायचा असेल तरी सुद्धा लाभ आहे. वैवाहिक जीवन उत्तम राहील. विद्यार्थी प्रेम प्रकरणाच्या भानगडीत पडू नका. बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड या विषयामध्ये थोडेसे तुम्ही पुढे चाललेले आहात. वृश्चिक राशीची मुलं मुली या गोष्टीकडे दुर्लक्ष करा. आपलं वय अभ्यासाचं आहे तर अभ्यासाकडे जास्तीत जास्त लक्ष देण्याचा प्रयत्न करा. या भानगडीत पडू नका. तर तुमचा नंबर आहे 3 आणि 5. पालकांनी सुद्धा जर आपली मुलं वृश्चिक राशीची असतील तर थोडंसं त्यांच्याकडे लक्ष जास्त द्या. काय करायचं आहे वृश्चिक राशीनं?
हनुमान मंदिरात जाऊन मंगळवारी थोडेसे गुळ आणि फुटाणे त्यांना अर्पण करायचे आहेत आणि माघारी यायचं आहे. ओम साईराम. पुढची रास आहे धनुरास. धनुराशीनं आपापली ब्रेसलेट घेतली आहेत का? नसली घेतली तर हा महिना तुमच्यासाठी आहे. ब्रेसलेट आपल्या राशीचं जरूर घ्या. कुठं मिळतं? वरती दिलेल्या नंबरवरती मिळतं. तिथं येऊन चौकशी करा म्हणजे तुम्हाला तुमचं ब्रेसलेट मिळेल. त्याचप्रमाणे सरस्वती क्रिस्टल 10वी 12वी नेट परीक्षा यांच्या विद्यार्थ्यांकडं किंवा सर्व विद्यार्थ्यांकडं आहे का हे बघा. नसेल ऑफर चालू आहे, पटपट घ्या. सरस्वती क्रिस्टल हा एक अजूबा आहे. कुठंही तुम्हाला तो मिळणार नाहीये. फार जबरदस्त काम करत आहे तो विद्यार्थ्यांसाठी, त्यामुळे तो असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर तर मी तुम्हाला रेकी देऊ शकते. 10वी 12वीचे जेव्हा पेपर आहेत तेव्हा तुम्हाला जो पेपर अवघड जात असेल त्या पेपराला ते 3 तास मी तुम्हाला माझ्या ओऱ्यामध्ये ठेवू शकते, तुम्हाला रेकी देऊ शकते. तर धनुराशीला काय म्हणत आहेत या आठवड्याचे ग्रह तारे ते आपण बघूया. विशेष करून माणसांचा सल्ला मिळेल. मोठ्या माणसांचा योग्य सल्ला तुम्हाला मिळेल, पण ते ऐकणं ही जबाबदारी आता तुमची आहे. पैसा मिळत राहील. बदली कशात तरी हवी असेल, नोकरीत हवी असेल किंवा शिक्षणात काय तुम्हाला ज्या अडचणी असतील त्याच्यात ज्याच्यात तुम्हाला बदल हवाय तो बदल कशात तरी होण्याची संभावना जास्त आहे. नवीन काम मिळेल. जीवनसाथीशी भांडणे ही चालूच राहणार आहेत. त्यासाठी तुमचं डोकं तुम्ही ठिकाणावर ठेवणं अतिशय गरजेचं आहे. कमी बोला, जास्त नामस्मरण करा, मेडिटेशन करा म्हणजे डोकं शांत राहील आणि ही बाकीच्या वैवाहिक जीवनाच्या अडचणी चालू आहेत त्या बंद होतील. विद्यार्थ्यांचं मन चलबिचल राहील अभ्यासामध्ये, याकडे लक्ष द्यायची गरज आहे. 1 आणि 9 आहे तुमचा एंजल नंबर. आणि काय करायचंय तर महादेवाला गुलाबाच्या फुलामध्ये 1 कापूर आणि 1 लवंग ठेवून त्यांना अर्पण करायची आहे. सोमवारी केली तरी चालेल, मंगळवारी केली तरी चालेल. पुढची रास आहे मकर रास. तर मकर राशीला कामामध्ये ओम साईराम. कामामध्ये बिझी राहाल. पैसा कमी मिळेल. 2-3 दिवस पहिले असे जातील. काम खूप केलं पण हातात काही लागलं नाही असे पहिले दिवस जातील. नंतर चांगले दिवस आहेत 2 दिवसांना बुधवार गुरुवारपासून. पण आळस नको आहे. आळस सोडा तर फायदा होईल. वैवाहिक जीवन उत्तम राहणार आहे. जुनं काहीतरी आजार तोंडवर काढतील, त्यामुळे लगेचच डॉक्टरचा हे घ्या, सल्ला घ्या. विद्यार्थ्यांना आळस नको. आपल्या ह्याच्याकडे लक्ष द्या. जप करा, तब्येत चांगली राहील. ओम नमः शिवाय जप करा आठवडाभर, हाच तुमचा उपाय आहे. 4 आणि 3 हा तुमचा एंजल नंबर आहे. मकर राशीला 7.5 चालू आहे. आपल्या राशीचं ब्रेसलेट घेतला आहे का? मुलांसाठी सरस्वती क्रिस्टल घेतला आहे का? याकडे लक्ष द्या. या अतिशय महत्वाच्या गोष्टी आहेत आपल्यासाठी, त्या गोष्टींकडे लक्ष द्या. वरती दिलेल्या नंबरवरती 1 वाजता मी ऑनलाईन असते, संपर्क साधा. मुलांच्या परीक्षा असतील 10वी 12वी नेटच्या, त्यावेळेत त्यांना रेकी द्यायची असेल तर त्यासाठी मी तयार आहे. जो पेपर तुम्हाला अवघड जात असेल त्या पेपरापुरती तुम्ही माझी रेकी घेऊ शकता. संपूर्ण पेपरांना मी रेकी देऊ शकत नाही, कारण जवळजवळ 25-30 विद्यार्थी आतापासून आधीच बुक झालेले आहेत. मी त्यापेक्षा वरती रेकी देऊ शकत नाही. चला ओम साईराम. पुढची रास आहे कुंभ रास. कुंभ राशीला धन मिळेल. अडकलेला पैसा मिळेल. घरासाठी पैसा खर्च करू शकता किंवा प्रिय व्यक्तीवर पैसा खर्च करू शकता. धार्मिक कार्य घरात घडेल किंवा धार्मिक यात्रा तुमच्याकडनं घडू शकते. मुलांकडनं चांगली बातमी मिळू शकते. प्रेम भरपूर प्रमाणात मिळेल. एकंदर हा आठवडा आनंदाचा आहे. फक्त दुखणीवर काढू शकतात ती मान आणि पाठ ह्या दुखायच्या गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये थोडासा तुम्हाला त्रास देऊ शकतात. तर त्याच्याकडे दुर्लक्ष न करता थोडासा व्यायाम किंवा लगेच डॉक्टरचा सल्ला घ्या म्हणजे तुम्हाला बरं वाटेल. विद्यार्थी मस्त अभ्यास करतील. कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम मकर राशीला नाहीये. आई वडिलांना वाटत असेल मुलं अभ्यास करत नाहीयेत, पण ते जे अभ्यास करतायत तो योग्य अभ्यास करतायत. त्यांना ज्याची गरज आहे तो अभ्यास ते बरोबर करत आहेत. तर नंबर आहे तुमचा 6 आणि 3. तुम्हाला उपाय आहे सोमवारी दूध आणि तूप महादेवाच्या पिंडीवर अर्पण करा. तर कुंभ राशीच्या लोकांनी जर 7.5 चालू आहे, अजून जर आपल्या राशीचं ब्रेसलेट घेतलं नसेल जरूर घ्या. मुलांसाठी सरस्वती क्रिस्टल अजूबा आहे, जरूर घ्या.
वरती दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा. पुढची रास आहे ओम श्रीराम मीन रास आणि शेवटची रास मीन राशीला गुडलक आठवडा हा आहे. गुडलक आठवडा हा आहे. जे कष्ट केले आहेत, याआधी जे कष्ट केले आहेत त्याचे फळ मिळायला आता सुरुवात होणार आहे. या आठवड्यामध्ये मित्रांची सहाय्यता भरपूर प्रमाणात तुम्हाला राहील. दुसरीकडे तुम्हाला कशासाठी पण, शिक्षणासाठी, धंद्यासाठी, घरासाठी, गाडीसाठी लोन घ्यायचं आहे आणि ते जर अडकलेलं आहे तर तुम्हाला ते सुद्धा या आठवड्यामध्ये मिळून जाईल. विदेशी जाण्याची ज्यांना गरज आहे त्यांची ती पण कामं पूर्णपणे होतील. अडचणी त्यातल्या दूर होतील. विद्यार्थी अभ्यासात मन लागेल. प्रेम भरपूर मिळेल. फक्त आपलं तोंड शांत ठेवा, रागावर कंट्रोल ठेवा. त्यावेळी आपली तब्येतही चांगली राहील, आपलं मनही चांगलं राहील आणि आपणही प्रसन्न राहू. तुमचा नंबर आहे 9 आणि 8. काय करायचं आहे आठवडाभर आपण तर विष्णू सहस्त्रनाम किंवा हनुमान चालीसा याचं वाचन करायचं आहे. रोजच्या रोज एकदा हनुमान चालीसा म्हटली तरी चालेल किंवा विष्णू सहस्त्रनाम मोबाईलला लावून ऐकलं तरीही चालेल. आता सगळ्यांनी शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिलाय मला माहीत नाही, तर पुन्हा एकदा मी सगळ्यांना सांगते की राशीची ब्रेसलेट आपल्या जरूर घ्या. मुलांकडे सरस्वती क्रिस्टल असलाच पाहिजे. घरामध्ये नवग्रह चौकी किंवा नवग्रह ऑइल असलं पाहिजे. म्हणजे या ग्रह तारे ज्योतिषावर ज्यांचा विश्वास आहे या सगळ्या गोष्टींना या गोष्टी गरजेच्या आहेत. त्याचबरोबर छोटीशी आशावर छोटे छोटे उपाय पण असतात, तेही करत राहा. म्हणजे तुमचं आयुष्य हे एखाद्या छानशा फुलांसारखं उजळून निघेल. तर चला आजचा व्हिडिओ इथंच बास करूया. परत भेटूया नवीन माहिती बरोबर, नवीन व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत ओम साईराम.